नवी मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा. उरणमधील चेरनेर गाव पाण्याखाली, घरामध्ये शिरलं पाणी. नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका उरण तालुक्यातील चेरनेर गावाला बसलेला आहे. संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. भराव टाकण्यात आल्यामुळे डोंगरावरील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तो थेट घरांमध्ये शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच कोणतेही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी अद्याप गावात फिरकले नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे. उरण तालुक्यातील चेरनेर गावात मुसळधार पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील अनेक रस्ते परिसर पाण्याखाली गेले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. भराव टाकल्यामुळे डोंगरावरील पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद होऊन पाणी थेट गावात आणि घरामध्ये घुसत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या परिस्थितीत कोणतेही आमदार, खासदार, सरपंच किंवा अन्य लोकप्रतिनिधी मदतीसाठी आले नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीनं पाहणी करून मदत करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे. गाव तर पाण्याखाली आहेच. आता आमच्याकडे हा कातलपाडा आहे आमचा चिरनेरमधील. तर कातलपाड्यात या अगोदर एवढा पाणी येत नव्हता. याच्या अगोदर मोऱ्या वगैरे काम केलं थोडंसं, नाही असं नाही. प्रशासनाने म्हणजे आमच्या गावातले सरपंच बोला की मोठे मोठे पाईप टाकले, पण याच्या अगोदर देखील हा पाणी यायचा. पण आता हा पाणी जे इकडे भराव झालेत मोठे मोठे, ज्यांना NOC दिलेत ग्रामपंचायतमधून, त्यांनी नाले जे आहेत ते नाले खूप छोटे काढलेले आहेत. जे 4 फुटाचे नाले काढलेत कोणी, आणि काही जे नाले काढले ते पूर्ण म्हणजे जे पाण्याची वाट जायला पाहिजे ते नाही. त्यांनी पूर्ण गावातून तो पाणी सोडलेला आहे आणि तो गावातून मूलपाड्यातून तसा पूर्ण पाणी फिरत फिरत आमच्याकडनं हा येतो. आणि आत्ता तरी हा पाणी खूप कमी आहे. बघा याची लेवल, काल जर आला असता तुम्ही तर ही पाण्याची लेवल तुम्हाला एवढी मिळाली असती. आमच्या घरातल्या सर्व वस्तू खराब झाल्यात. हे बघा पाण्याची लेवल तिकडे दिसेल बघा तुम्हाला, त्या खिडकीच्या लेवलपर्यंत पाणी आला होता. इथे या एवढ्या पाण्यात आमचे हो खरंच प्रशिक्षणाचं पण हलगर्जीपणा आहे. परत आमच्या गावातली जे ग्रामपंचायत सदस्य बोला, सरपंच बोला, या सर्वांचा हलगर्जीपणा आहे. यात ऍक्च्युली एवढं पाणी आहे तर ग्रामपंचायत जे आहेत सदस्य बोला, उपसरपंच, सरपंच, त्यांनी इकडे बघायला आलं पाहिजे की मुलं बोला यांचे कुठे गेले असतील, काय करत असतील, हे काय करतात, यांना जेवण भेटलंय की नाही, काय आहे की नाही, काहीच नाही. या प्रशासन खूप लांब राहिलं. आता जे गावातले आहेत तेच बघत नाही तर प्रशासन काय बघायला येणार आहे इकडे आम्हाला. नव्याने डेव्हलप होते शहर. याला कोण बोलणार मॅडम, याला कोण बोलेल का? यांना डेव्हलपमेंट होईल, पण इथे काय डेव्हलपमेंट होणार सांगा. तुमचं नाव? माझं नाव रत्नाकर वशनिकर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई.